राणी रश्मोणी या एक दानशूर आणि जान बाजार या कलकत्त्यातल्या परिसराच्या जमीनदार होत्या. त्यांना 1847 साली देवीने दृष्टांत दिला आणि सांगितलं की एक मंदिर तू हुबळी नदीच्या काठी बांध आणि त्या मूर्तीत मी अंशरूपाने राहीन. बंगाल वास्तुशास्त्रातल्या नवरत्ना स्टाईलचं ह्या मंदिराचं बांधकाम आहे. घुमटाकडे निमुळतं आणि टोकदार होत 3 लेयर्समध्ये या मंदिराचं बांधकाम झालेलं आहे. श्री रामकृष्ण परमहंस या मंदिराचे मुख्य पुजारी होते आणि त्यांच्यामुळेच या मंदिराची कीर्ती जगाच्या कानाकोपऱ्यात पसरली. कालीमातेचा अंश असलेल्या भवतारिणी देवीची नितांत सुंदर अशी मूर्ती मंदिरामध्ये आहे. स्वामी विवेकानंदांनी स्थापन केलेला बेलूर मठ हे रामकृष्ण मिशनचं हेडक्वार्टर आहे. 1938मध्ये स्वामी विवेकानंद यांच्या कल्पनेनुसार या मठाचे बांधकाम पूर्ण झाले. कालीमाता मंदिराच्या जवळ असलेल्या जेट्टीवरनं आपण साधारणतः 20-25 मिनिटात फेरीबोटने बेलूर मठाला पोचतो. बेलूर मठाच्या विस्तीर्ण परिसरात रामकृष्ण टेम्पल आहे. स्वामी विवेकानंदांची महासमाधी घेतलेली ती जागा आहे. स्वामी विवेकानंदांची शेवटची वर्ष बेलूर परिसरातच गेली. ते राहत असलेली खोलीसुद्धा नीट जतन करून ठेवलेली आहे. बेलूर मठातील परिसरात फोटोग्राफीवर पूर्ण बंदी आहे. संपूर्ण मानवजातीचं कल्याण व्हावं ह्या उद्देशाने हे दोघे गुरु शिष्य आयुष्यभर झिजले. त्यांच्या मार्गावरून चालण्याचे धैर्य आम्हाला लाभो हीच प्रार्थना.